योगेश साळकर आणि तुमका समजत नाही एवढी मोठी स्पर्धा खेळू देत तुम्ही. हा महेश गाडी पहिला चेंडू अगदी इथे झेल होईल का, परंतु इथे झेल सुटलाय आणि इथे एक धाव कंप्लीट केली जाईल. 38 सर्कलच्या किंचितसा बाहेर आला चेंडू. योगेशचा एक धाव, टीमचं खातं खोललंय, आपलं खातं खोललंय. टीमची धावसंख्या 1. महत्त्वपूर्ण लढत. गेले 2 दिवस देवगड तालुक्याने वर्चस्व गाजवलंय, परंतु आज तिसऱ्या दिवशी मालवण असेल की देवगड हे सुद्धा पाहण्यासाठी प्रेक्षक आज शेवटच्या सामन्यासाठी भरपूर गर्दी केली. या सर्वच्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. आणि यूट्यूबच्या माध्यमातून जे आपल्या घर बसल्या मॅच बघतायत त्या सर्वच्या सर्व प्रेक्षकांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय. महेश गाडी येतोय इथे राऊंड विकेट. लेफ्ट हँड बॅटर इथे कव्हरला दिशा दिली आहे. पायचं या ठिकाणी लॉंग ऑफला चेंडू जातोय. 1 बाउंस चेंडू सीमा रेषा पलीकडे. फंबल झालेत या ठिकाणी. क्षेत्ररक्षक सूरज घाडी आहेत. अपेक्षा भरपूर आहे सूरज घाडीकडून, परंतु आज मात्र कुठेतरी मिस झाला आणि यावर मात्र चौकार गेलाय. आर्यन धुळे आहेत पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. आता मात्र अप्रतिम झेल पकडलाय सूरज गाडीने. या अगोदरचा चेंडू मिस केला, परंतु त्यानंतर इथे मात्र आर्यन धुळेला बाद केलंय. पहिला धक्का पोहोचेल श्री स्वामी समर्थ वांगणी टीमला. टीमची धावसंख्या 1-5 अशी परिस्थिती आहे. क्वार्टर फायनल पर्यंत जाऊन पोहोचलाय. महेश गाडी चांगली गोलंदाजी करतोय. सोहम 11 देवगड टीमच्या माध्यमातून टॉस जिंकलाय सोहम 11 देवगड टीमने आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. निर्धारित 6 ओव्हरची लढत आहे. मॅनेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतोय मिस्टर महेश गाडी. सागर राणे सकाळच्या मॅचमधला हिरो. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून. एका बाजूने बॉलर तयार महेश गाडी. चांगला चेंडू कलात्मक फटका सजवलाय. एक्स्ट्रा कव्हरला 3 क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे, परंतु शेवटच्या क्षणाला काय अप्रतिम क्षेत्ररक्षण केलंय. सुमित देवळेकर आहे त्या ठिकाणी, परंतु इथे 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, परंतु इथे मात्र धावचीचा धोका असेल. इथे पाय घडतोय आणि यावर मात्र सागर राणे डेंजर झोनला दिसत आहेत, परंतु सेफ आहेत या ठिकाणी. प्रेक्षकांसाठी खुश खबर आहे. लकी ड्रॉची कुपन इथे आपल्या मुख्य व्यासपीठावरती आणि आमचे संयोजक आयोजक आहेत ते बाउंड्री लाईनच्या बाहेर कुपन घेऊन आहेत. या मधल्या इनिंग ब्रेकमध्ये पुन्हा एकदा आपण लकी ड्रॉकडे जाऊ. कुपनची किंमत आहे फक्त 10 रुपये. भरघोस प्रतिसाद आहे. आज 4 भाग्यवान विजेते आमच्या मुख्य व्यासपीठावरती काढण्यात येतील. प्रेक्षकांसाठी खुश खबर आहे. प्रेक्षक खेळाडू आपण भाग्यवान विजेते होऊ शकता. पंचांनी धावा कळवायचे. 4 धावा. येस, टीमची धावसंख्या 4 ने पुढे जाईल. महेश येतोय. मोठा फटका सजवलाय लॉंग ऑफला, परंतु लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नाही आहे. 1 बाउन्स सीमा रेषा पलीकडे. सागर राणेच्या बॅटमधून हा चौकार येतोय. फक्त 10 रुपयात तुम्ही ब्लूटूथ एअरफोन, ब्लूटूथ एअरबड्स, स्मार्ट वॉच, सेल्फी स्टिक,
ब्लूटूथ एअरबड्स 2 आहेत. एकूण 5 भाग्यवान विजेते आज काढण्यात येतील. त्वरित करा, आपलं तिकीट आजच बुक करा. कुपनची किंमत फक्त 10 रुपये आहे. या 6 ओव्हरनंतर आमच्या मुख्य व्यासपीठावरती लकी ड्रॉ काढण्यात येईल. प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. या ठिकाणी चांगला चेंडू मिड विकेट स्क्वेअरला गेला, चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक नाही आहे, परंतु काऊ कॉर्नरवरून क्षेत्ररक्षक धावत येतोय, पायाने चेंडू अडवलाय, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. फेकी चांगली आहे, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन आहे योगेश साळकर सागर राणेच्या माध्यमातून, परंतु इथे सोहम 11 देवगड टीमला सुद्धा कमी लेखून चालणार नाहीये. युवा खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आहे. चांगली क्षेत्ररक्षणाचा नमुना इथे पाहायला भेटलाय. महेश देवळेकर असतील, महेश घाडी असतील, त्यानंतर मात्र इथे आता चांगले क्षेत्ररक्षण केलंय. साहिल गिरकर युवा खेळाडू आहेत आणि एका बाजूने चांगली लढत देतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 1/16 अशी परिस्थिती आहे. सध्या श्री स्वामी समर्थ वायंगणी मालवण टीमची नवीन गोलंदाज मैदानात दाखल झाले आहेत. साहिल गिरकर येत आहेत नवीन गोलंदाज. ओव्हर क्रमांक 2 पेश करण्यासाठी सज्ज असेल साहिल गिरकर. निर्धारित 6 ओव्हरची लढत इथे. स्ट्रायकिंग एंडला सागर राणे आणि त्याच्या विरोधात साहिल गिरकर. विकेट मार करतोय इथे. आकुटप्प्याचा चेंडू, यष्टीरक्षक इथे नितेश बेड झाले आणि चेंडू बघता बघता सीमारेषा पलीकडे गेलाय. चौकार भेटेल. 4 धावा ऍड केल्या जात आहेत टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 4 ने पुढे जाते. धावसंख्या वाढते. 20 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. साहिल गिरकर, मितेश मुंडकर बीड झाले, परंतु अजय खरसे ते सुद्धा बीड झाले आणि इथे एका धावेच्या जागी 3 धावा बहाल केल्या आहेत. 4 धावा ॲड केल्या जाते. हा फुलर लेनचा चेंडू परंतु शरीरापासून बाहेर ठेवलाय. वाईट घोषित केला जाईल. इथे साहिल गिरकरचा इथे अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. सटीक गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. यारकर पद्धतीचे चेंडू फेकावे लागतील. तिखट मारायची गोलंदाजी करावी लागेल. कारण सागर राणेसारखा अष्टपैलू खेळाडू सध्या स्ट्रायकिंग एंडला पाहायला भेटतोय, जो वायंगणी मालवण टीमच्या खेम्यामध्ये पाहायला भेटतोय. बॅटर तयार असेल. पुन्हा एकदा शपलवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पुन्हा एकदा वाईट घोषित केला जाईल. बाहेर ठेवला जातोय. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट फेकले साहिल गिरकरने. शांत टोक्याने गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. सोहम 11 देवगड टीमच्या माध्यमातून अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आहे. सकाळच्या सत्रामध्ये सलग 2 सामने जिंकला आणि अतिशय महत्त्वपूर्ण अशी कामगिरी केली या सर्वच्या सर्व खेळाडूने. परंतु पुन्हा एकदा साहिल गिरकर सागर राणेच्या वतीने पुन्हा एकदा चांगला चेंडू मिड ऑन कडून चेंडू जातोय लॉंग ऑनला. तोपर्यंत इथे 1 धाव कंप्लीट केली जाईल टीमच्या खात्यामध्ये. लॉंगअपचा क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. टीमची धावसंख्या 23. बॅटर तयार असेल इथे. योगेश साळकर सलामीचे बॅटर आहेत. त्याच्या विरोधात इथे साहिल. चांगला चेंडू पुन्हा एकदा डीपमध्ये क्षेत्ररक्षक धावत जातोय काऊ कॉर्नर पर्यंत. तोपर्यंत चेंडू वेगाने सीमारेषा पलीकडे जातोय. योगेश साळकरच्या बॅटमधून हा चौकार येतोय. यस डीजे. एकला 27. दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. सुरुवात दमदार केली आहे, परंतु आर्यन धुळेला बाद केलंय महेश गाडीने. हा पुलर लेनचा मोठा फटका सजवलाय. स्ट्रेट ड्राईव्हला क्षेत्ररक्षक नाहीये आणि हा चेंडू वनबावून सीमा रेषा पल्लेकडे साहिल गिरकर वरती आक्रमण चढवलंय. चांगली बॅटिंग करतोय सलामीचा योगेश साळकर. आतापर्यंत 2 चौकार त्याच्या बॅटमधून खेचले गेलेत. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती मात्र 31 धावा सध्या स्कोअर कार्डवरती. दोन्ही संघ ताकदवान आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई पाहायला भेटते. देवगड तालुक्यातील ताकदवान संघ सोहम 11 देवगड. पडेल परिसरातले हे अतिशय दर्जेदार खेळाडू घेतलेत सोहम 11 टीमने. अतिशय चांगला संघ बनवलाय. नितेश मोंडकरच्या नेतृत्वाखाली
अतिशय चांगला खेळ करण्याचा प्रयत्न असेल सोहम इलेव्हन देवगड टीमचा, पण दुसऱ्या बाजूला मालवणचा एक ताकदवान संघ वांगणी, स्वामी समर्थ वांगणी हा संघ चांगला खेळ करताना दिसतोय. बैठक शॉट म्हणावा लागेल. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध चेंडू, वन बाउन्स, सीमा रेषा पलीकडे आणि मेमन शेट डगआउट आहे त्या ठिकाणी जाऊन चेंडू ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत 4 धावा ऍड केल्या जातील. इथे सलामीचा बॅटर योगेश साळकरच्या बॅटमधून हा चौकार येतोय. साहिल गिरकर वरती आक्रमण चढवलंय. सलग 3 चौकार ठोकलेत योगेश साळकरने, परंतु इथे क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने सजवलं गेलंय तशा पद्धतीची तुम्हाला गोलंदाजी करावीच लागेल. म्हणजेच काय तर कटरचा वापर तुम्हाला इथे करावा लागेल साहिल गिरकरला. परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू देतोय. आता मात्र चांगला चेंडू स्विंग झालाय, थोडासा बाहेर काढण्याचा प्रयत्न, कटरचा वापर आणि डॉट चेंडू. इथे मात्र 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होती ती मात्र 1,35 अशी परिस्थिती आहे. श्री स्वामी समर्थ वांगणी मालवण या टीमची धावसंख्या 1,35. मच्छा इनिंग ब्रेकमध्ये लकी ड्रॉ इथे आमच्या मुख्य व्यासपीठावरती होईल. त्यासाठी सांगतोय पुन्हा एकदा प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. कुपनची किंमत आहे फक्त आणि फक्त 10 रुपये. 10 रुपयामध्ये तुम्ही आज 5 बक्षिसे जिंकू शकता. आपल्याला फक्त 10 रुपयाचं कुपन काढायचं आहे. प्रेक्षकांना खेळाडूंना सुवर्ण संधी आहे. आमच्या मुख्य व्यासपीठावरती कुपनची विक्री चालू आहे. तसंच बाउंड्री लाईनच्या बाहेर आमचे जे संयोजक आहेत त्यांच्याकडे सुद्धा इथे तिकीट विक्री चालू आहे. ब्ल्यू आणि व्हाईट जर्सी घातलेले आमचे जे संयोजक आहेत त्यांच्याकडे कुपनची विक्री चालू आहे. कुपनची किंमत आहे फक्त 10 रुपये. आज 5 भाग्यवान विजेते आमच्या मुख्य व्यासपीठावरती निवडण्यात येईल. या 6 ओव्हर नंतर नवीन गोलंदाज इथे मैदानात दाखल होतील. ओमकार देवळेकर येतोय. ओमकार देवळेकर. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. दमदार सुरुवात केली आहे मालवण टीमने. वाईड चेंडू, पहिला चेंडू ओमकारचा वाईड घोषित केलाय पंचाने. एक अतिरिक्त धावसंख्येत बदल होईल. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या वाढते 36ला 1. स्वामी समर्थ वांगणी मालवण टीम. ओमकार देवळेकर गोलंदाजी मार्कवर शपल होऊन कव्हरला दिशा दिली आहे. अलाउन द कार्पेट चेंडू. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय. डीपमधून चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 2 धावा कंप्लीट केल्यात. चांगली फेकी आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहे. सागर राणे योगेश साळकरच्या माध्यमातून टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या वाढते. 38 धावा सध्या स्कोअर कार्डवरती लावले गेलेत. ओमकारच्या विरोधात इथे सागर राणे. चांगला चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने स्टेअर केलाय. मिड ऑन कडून चेंडू जातोय मिड ऑफ कडे. तोपर्यंत लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक फंबल झालेत. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. योगेश साळकरने नकार दिलाय. 1च धावावरती समाधान मानतोय. चांगली गोलंदाजी, चांगली बॅटिंग इथे दोन्ही बाजूने पाहायला भेटते. दर्जेदार खेळ पाहायला भेटतोय. स्वामी समर्थ वांगणी मालवण टीमच्या माध्यमातून आजच्या दिवसातील शेवटची लढत. या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो सेमीफायनलमध्ये रविवारी खेळण्यासाठी सज्ज असेल याच मैदानावरती. परंतु ओमकार देवळेकर उर्ध विकेट मारा करतो. लेफ्ट हँड चांगला चेंडू स्ट्रेट ड्राईव्हला. थोडेसे फंबल झाले आहेत परंतु इथे स्ट्रेट ड्राईव्हवरून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 1च धाव योगेश साळकरच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. 40 धावा सध्या स्कोअर कार्डवरती लावल्या गेल्यात. अतिशय दर्जेदार बॅटिंग इथे. आर्यन धुळे बाद झाल्यानंतर योगेश साळकर, सागर राणेने संपूर्ण टीमची जबाबदारी स्वीकारली आहे. चांगली बॅटिंग करताना दोघेही बॅटर पाहायला भेटत आहेत. प्रत्येक गोलंदाजांवरती आक्रमण चढवलंय. इथे ओमकार देवळेकर. पुन्हा एकदा मोठा फटका काऊ कॉर्नरच्या दिशेने. 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे जाईल का, परंतु डीपमध्ये 1 बाउन्स चेंडू अडवलाय. फेकी केली आहे. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन म्हणावं लागेल. ओव्हर क्रमांक 1 पेश करताना महेश गाडीवरती 16 धावांचा वर्षाव झाला. 1 गडी बाद केला. आर्यन धुळेला डगआउटचा रस्ता दाखवला, परंतु त्याच पावलावरती पाऊल ठेवून साहिल गिरकरने गोलंदाजी केली. तो सुद्धा महागडा ठरलाय. ओमकार देवळेकर ओव्हर क्रमांक 3 पेश करतोय. चांगला चेंडू, परंतु इथे पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवलाय. वाईड घोषित केलाय पंचाने. एक अवांतर स्वरूपात धावसंख्येत बदल होतोय. चॅलेंज केलं या ठिकाणी.
चॅलेंज केलं या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने. पाहायचंय डिसिजन पेंडिंग आहे. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा माहिती देतोय. आजच्या दिवसातील शेवटची लढत श्री स्वामी समर्थ वांगणी मालवण विरुद्ध सोहम 11 देवगड. टॉस जिंकलाय सोहम 11 देवगड टीमने. पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करताना आतापर्यंत 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 1 गडी गमावलाय वांगणी टीमने. किती रन झाले हा सांगतो. 42 धावा आणि फेअर डिलिव्हरी आहे. टीमची धावसंख्या 42 धावा. ओंकार देवळेकर येतोय. सोहम 11 देवगड टीमच्या माध्यमातून ओव्हर विकेट मारा करतोय. लेफ्ट हँड गोलंदाजी करतोय या ठिकाणी. चांगला चेंडू अलाउन द कार्पेट चेंडू मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय त्या ठिकाणी. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते. सुमित देवळेकर आहेत. सकाळच्या सत्रामध्ये 2 झेल अप्रतिम पकडलेत सुमित देवळेकरने आणि आपल्या टीमला जिंकून दिले आहे. परंतु इथे काय घडलंय 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते ती मात्र 42ला 1 43ला 1 अशी परिस्थिती आहे. स्वामी समर्थ वांगणी टीमची धावसंख्या. अजून 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूमध्ये अजून किती धावांचा डोंगर रचेल स्वामी समर्थ वांगणी मालवण हा संघ. 80-85 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील या मॅचमध्ये. परंतु आत्ता 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1ला 43 अशी परिस्थिती आहे. नवीन गोलंदाज मात्र लेग स्टिकच्या बाहेर टाकलाय चेंडू. भन्नाट वेग वाईट घोषित केलाय. 44 धावा सध्या स्कोर कार्ड वरती. महेश गाडी येतोय नवीन गोलंदाज. पहिला चेंडू खराब. ओव्हर क्रमांक 1 पेश करताना 16 धावा दिल्या होत्या. आर्यन धुळेला बाद केलं होतं. तोच महेश गाडी ओव्हर क्रमांक 4 पेश करण्यासाठी सज्ज असेल आणि त्याच्या विरोधात स्ट्रायकिंग इंडला बॅटर मिस्टर सागर राणे. चांगला चेंडू अलाउन द कार्पेट चेंडू मिड विकेटचा क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे. त्या ठिकाणी देवळेकर थोडेसे फंबल झाले परंतु काय रनिंग आहे. डेंजर झोनला दिसले आहेत परंतु इथे मात्र आमचे पंच तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत. या ठिकाणी डेंजर झोनला दिसलेत. योगेश साळकर 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेसाठी धावत असताना इथे मात्र डीपवरून चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. सुमित देवळेकरने फेकी केली परंतु या ठिकाणी महेश गाडीने तितक्या ताकदीने चेंडू अडवला आणि इथे यष्ट्या उद्ध्वस्त केलेत. योगेश साळकर डेंजर झोनला दिसत आहेत. निर्णय पेंडिंग आहे. तोपर्यंत पुन्हा एकदा प्रेक्षकांकडे जातोय. लकी ड्रॉची कुपन फक्त 10 रुपये किंमत आहे. आज 5 भाग्यवान विजेते आमच्या मुख्य व्यासपीठावरती काढण्यात येतील. ज्या प्रेक्षकांनी तिकीट घेतले नाही आहे कुपन घेतलं नाही आहे त्यांनी खरेदी करा. आमच्या मुख्य व्यासपीठावरती कुपनची विक्री चालू आहेत. आमच्या संयोजक या ठिकाणी आहेत मैदानावरती. त्यांच्याकडे सुद्धा कुपन आहेत फक्त 10 रुपये. आज 5 विजेते काढणार आहेत आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येते. OUT आउट. ते बॅटर आउट होतोय योगेश साळकर. योगेश साळकर इथे बाद झालेत. धावची 14 धावांचं योगदान दिलंय. विघ्नेश प्रभूचं कौतुक करावं लागेल. काय कॅमेरा वर्क केलंय त्याने. अगदी 2 इंच योगेश साळकर मागे राहिलेत आणि चांगला चेंडू इथे यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू जातोय. अजय खरसे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. 1च धाव टीमच्या खात्यामध्ये. चांगली गोलंदाजी महेश गाडीच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये महागडा ठरला परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न नेहमीच असतो. अष्टपैलू खेळाडू. भरपूर वर्षाचा अनुभव. आत्तापर्यंत प्रत्येक सामना जिंकून दिलाय. मेन रोड गिरिये टीमच्या माध्यमातून असेल अशा भरपूर संघातून खेळताना दिसलाय महेश गाडी.
हा मात्र मोठा फटका कव्हरला दिशा दिली आहे. नो मॅन्स लँडमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय, फास्ट आहे. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत इथे. शेवटच्या क्षणाला चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय की काय, परंतु इथे आमचे संयोजक आहेत. चौकार जाईल. 4 धावा इथे ॲड केल्या जात आहेत. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून अक्षरशः पडले, धडपडले, चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू रोपला लागलाय. 4 धावा आणि इथे मात्र 50 धावा फलकावरती लागत आहेत. कुणाल देवळेकरचं कौतुक करावं लागेल. बाउंड्री लाईनला चेंडू नजीक गेला रोपकडे, तरी सुद्धा इथे पडले, धडपडले, शेवटपर्यंत चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू विजयी झाला. या ठिकाणी चांगला चेंडू, भन्नाट वेग पाहायला भेटला, परंतु शरीरापासून दूर ठेवलाय. वेग भन्नाट आहे या ठिकाणी. पुन्हा एकदा चॅलेंज केलं या ठिकाणी. तिसऱ्या अंपायरची मदत केली जाईल. महेश गाडीने चॅलेंज केलंय. येस, वाईट चेंडू आहे. 1 धाव ऍड केली जाईल टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या वाढते. 51 धावा. महेश गाडी चांगला चेंडू, अलाउन द कार्पेट, वेगाने चेंडू जाते लॉंग ऑफला. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमारेषा पलीकडे चौकारासाठी जातो. इथे काय बॅटिंग करतायत दोन्ही बॅटर इथे. सागर राणे असतील, प्रथमेश पारकर असेल. मागच्या मॅचचा हिरो प्रथमेश पारकर. तळाशील संघासोबत काय अफलातून बॅटिंग केली. 6 चेंडू 15 धावा असताना 4 चेंडूमध्ये मॅच फिनिश करणारा प्रथमेश पारकर. चांगला चेंडू, पॉइंटला दिशा दिली आहे. 30 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहेत या ठिकाणी. आदेश खाडी आहेत, युवा टॅलेंट, परंतु यष्टीरक्षक क्लोज असते तर मात्र चित्र वेगळं पाहायला भेटलं असं. नितेश आहेत त्या ठिकाणी. 1 धाव टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. अब तक 56 म्हणावं लागते. सागर राणे स्ट्रायकिंग एंडला. महेश गाडीच्या विरोधात मोठा फटका सजवलाय. काऊ कॉर्नरला चेंडू हवाई सफर करतोय. बराच वेळ हवेमध्ये राहिला आणि चेंडू आउट ऑफ पार. षटकार. यस डीजे. बासष्ट धावा सध्या स्कोर कार्डवरती लावलाय. 2 गडी गमावलेत. ओमकार देवळेकर ओव्हर क्रमांक 5 पेश करण्यासाठी सज्ज असेल. ओव्हर क्रमांक 3 पेश केली होती, 8च धावा दिल्या होत्या. तोच ओमकार देवळेकर. चांगला चेंडू, परंतु इथे बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. धावा मिळणार नाहीये. शांत ठेवलंय प्रथमेश पारकरला इथे पहिल्या चेंडूवरती. इथे मात्र यष्ट्यांच्या मागे चेंडू गेलाय, धावा मिळत नाहीत. डॉट चेंडू निघतोय. ओव्हर क्रमांक 3 पेश करताना ओमकारने फक्त 8च धावा दिल्या आहेत. चांगली गोलंदाजी केली आहे ओमकार देवळेकरने. सोहम 11 देवगड टीमच्या माध्यमातून खेळताना युवा खेळाडूंचा भरणा असलेला
ओमकार देवळेकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. नितेश मोणकरच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळताना दिसतोय. चांगला चेंडू, पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट काढले आहेत. काय गोलंदाजी करतोय सोहम 11 देवगड टीमच्या माध्यमातून. देवगड तालुक्यामध्ये असे युवा खेळाडू भरपूर आहेत ज्याने आत्तापर्यंत चांगल्या चांगल्या संघामधून आपला चांगला खेळ दाखवला आहे. त्यातील हे काही मोजके खेळाडू आहेत जे सोहम 11 देवगड टीममधून खेळताना दिसतील. आत्ता मात्र वाईड चेंडू आहे, शरीरापासून दूरच ठेवलाय ओमकारने. टप्पा चुकलाय कुठेतरी. भन्नाट वेग पाहायला भेटलाय. सटीक गोलंदाजी करावी लागेल. पंजाब टू हरियाणा गोलंदाजी केली आहे. वाईड चेंडू घोषित. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 63 धावा सध्या स्कोर कार्डवरती ओमकार देवळेकरच्या विरोधात. इथे आक्रमण केलंय प्रथमेश पारकरने, परंतु इथे मात्र काय झेल पकडलाय. कुणाल देवळेकर आहेत त्या ठिकाणी आणि इथे अप्रतिम झेल पकडलाय. प्रथमेश पारकरची वादळी खेळी इथे संपुष्टात येते. तिसरा धक्का पोहोचतोय श्री स्वामी समर्थ वांगणी मालवण टीमला. टीमची धावसंख्या 3,63. काय गोलंदाजी केली आहे आतापर्यंत. कौतुक करावंच लागेल आणि क्षेत्ररक्षकांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. युवा टॅलेंट आहेत कुणाल देवळेकरने. अक्षरशः भरपूर वेळ चेंडू हवेमध्ये राहायला नजर ठेवली आणि इथे बॉडी बॅलन्स सांभाळला आणि त्यानंतर अप्रतिम झेल पकडलाय. कौतुक असेल कुणाल देवळेकरचं. परंतु नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झालेत. गुंजन राणे पाहायला भेटतील. गुंजन राणे, प्रथमेश पारकर बाद झालेत. नवीन बॅटर सध्या गुंजन राणे, लेफ्ट हँड बॅटर. याच्या मनगटामध्ये सुद्धा भरपूर ताकद आहे. मागच्या मॅचमध्ये या खेळाडूने सुद्धा चौपेर फटकेबाजी केली होती तळाशील संघासोबत खेळताना आणि त्याच्या विरोधात काय बॅटिंग केली होती. तोच गुंजन राणे या मॅचमध्ये काय करेल. ओमकार देवळेकर गोलंदाजी मार्कवर. पहिलाच मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. ओमकार देवळेकर स्वतः जातोय परंतु चेंडू दूरवर पडतोय. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. नितेश चेंडूवरती येतोय, अडवण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र 2 धावा. टीम वर्क भरपूर चांगल्या पद्धतीने हँडल करताना दिसत आहेत सोहम 11 देवगड टीमचा. टीमची धावसंख्या वाढते. 65 धावा. टॉप एज लागला गुंजन राणेचा, परंतु ओमकार देवळेकर अक्षरशः धावत आले या ठिकाणी पॉईंटकडे. भरपूर उंच गेला नाही चेंडू आणि ते एक जीवदान प्राप्त केलंय गुंजन राणेने. जीवदानाचा फायदा उठवेल का गुंजन राणे. संघाला अति आवश्यकता आहे. मोठे फटके मारावे लागतील. 80-85 धावा या मॅचमध्ये बनवाव्या लागतील. चांगला चेंडू इथे डॉट चेंडू फेकलाय. काय गोलंदाजी केली ओमकार देवळेकरने. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगला मारायचा होता. गुडलँडवरची टप्पा, लेग स्टिकवरून हा चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. निर्धाव चेंडू. त्यात ताकदीने गोलंदाजी करतोय ओमकार देवळेकर, परंतु इथे गुंजनला मोठे फटके मारावे लागतील. चांगला चेंडू पॉइंटला, कव्हरला चेंडू जातोय आणि इथे मात्र बाद होईल. सूरज घाडी आहेत त्या ठिकाणी आणि इथे गुंजन राणे बाद झालेत. निराश केलंय वांगणी टीमला. गुंजन राणेवरती भरपूर अपेक्षा होते. सूरज राणे काय गोलंदाजी करतो या ठिकाणी ओमकार देवळेकर, परंतु अप्रतिम झेल पकडलाय. तिसरा धक्का पोचलाय. एकूण 4 गडी बाद झालेत श्री स्वामी समर्थ वांगणी मालवण टीमचे. काय 2 गडी बाद केलेत. टीमची धावसंख्या 65 धावा. आदेश गाडी येतोय. आदेश गाडी ओव्हर क्रमांक 6 इथे घेऊन येतोय. म्हणजेच काय तर हाणामारीचं षटक. टीमची धावसंख्या 65 ला 4 अशी परिस्थिती आहे. आदेश गाडी येतोय. चांगला चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय आणि यावर मात्र त्रिफाळचित होतील. सागर राणे इथे टीमला बसलेला 5वा धक्का मानावा लागेल. 65 धावांवरती. सागर राणेचा विचार केला तर 32 धावांचं योगदान दिलंय सागर राणेने. आपल्या टीमसाठी 32 धावा बनवल्यात.
टीमची धावसंख्या 5ला 65 अशी परिस्थिती आहे. सुरुवात दमदार केली होती योगेश साळकर आणि सागर राणेने. योगेश साळकर 14 धावांचं योगदान दिलंय, परंतु आर्यन धुळे लवकर बाद झाल्यानंतर सागर राणेने इथे 32 धावांची आतषबाजी केली. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झालेत. 65ला 5 अशी परिस्थिती आहे. युवराज साळकर जाईल नवीन बॅटर इथे मैदानात. आदेश काडी काय गोलंदाजी केली आपल्या टीमसाठी. युवा खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ सोहम 11 देवगड. सोहम 11 देवगड टीमच्या ओनरचा विचार केला मालकांचा तर ते सध्या कोल्हापूरवरून ही मॅच tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह बघतायत. गणेशजी खाटिया आहेत. सोहम 11 देवगड या टीमने हा संघ उतरलाय आमच्या या स्पर्धेमध्ये. चांगला चेंडू इथे मात्र कव्हरला दिशा दिली फक्त आणि 30 सर्कलमध्ये महेश घाडी होते. अप्रतिम झेल पकडलाय आणि इथे युवराज साळकर बाद होत आहेत. गोल्डन डकचा शिकार म्हणावा लागेल युवराज साळकर. टीमला बसलेला 6वा धक्का. 6ला 65 अशी परिस्थिती आहे. नवीन बॅटर सध्या मैदानात कमलेश माळकर. कमलेश माळकरचा विचार केला तर अतिशय दर्जेदार गोलंदाज, परंतु आज बॅटिंग करावी लागेल. संघ अडचणीत आहे. 80-85 धावा बनवाव्याच लागतील, परंतु शेवटचं षटक शेवटची ओव्हर हाणामारीची ओव्हर असं म्हटलं जातं, परंतु आज आदेश घाडीने काय कमबॅक केलंय. चांगली गोलंदाजी करताना दिसतोय कमलेश माळकर. स्ट्रायकिंग एंडला असेल, नॉन स्ट्राईक एंडला ओमकार. टीमची धावसंख्या 65ला 6 अशी परिस्थिती आहे. 65 धावा सध्या स्कोर कार्डवरती लावल्यात. श्री स्वामी समर्थ वाईंगणी मालवण टीमने. शेवटचा ओव्हरची सांगता करण्यासाठी आदेश घाडी गोलंदाजी मार्कवर येतोय. हा पुलर लेनचा चेंडू मिड विकेटला टोलवलाय. पायचा स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येतोय. 1 बाउंड चेंडू अडवलाय. 1 धाव कंप्लीट केली आहे. वेगाने दुसरी धाव घेतली जाते. कमलेश माळकर अजून पोचायचे आहे तोपर्यंत 2 धावा तर कंप्लीट केल्या जात आहेत. इथे मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. अपील केलंय तिसऱ्या पंचांसाठी. इथे पाहायचंय सेफ असतील की डेंजर झोनला दिसलेत कमलेश माळकर. तोपर्यंत एक संगीत ऐकूया. डीजे मॅन. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 65 धावा सध्या स्कोर कार्ड वरती पाहायला भेटलेत. 67 धावा झाल्यात. 62ला 2 अशी परिस्थिती होती आणि आता 67ला 6 अशी परिस्थिती आहे. म्हणजेच काहीतरी ओमकार देवळेकरने काय गोलंदाजी केली आहे आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून आदेश घाडी तशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी पाहिजे. 3 चेंडूवरती कमलेश माळकर कशा पद्धतीने बॅटिंग करेल. आज बॅटिंग करावी लागेल. संघ अडचणीत आहे. गोलंदाज म्हणून यशस्वीरित्या नेहमीच कामगिरी केली आहे पैंगणी मालवण टीममधून, परंतु आज बॅटर म्हणून यशस्वी कामगिरी करावी लागेल. चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे की नाही ताळमेळ दिसला नाही आहे. हा ना म्हणता म्हणता एकाच धावेवरती समाधान मानलंय ओमकार असतील आणि कमलेश माळकर. टीमची धावसंख्या वाढते. 68 धावा 68. 68 धावा सध्या स्कोर कार्डवरती. चांगली गोलंदाजी आदेश घाडीच्या माध्यमातून. महेश घाडी भरपूर महागडे ठरले, परंतु त्यानंतर ओमकार देवळेकर 8 धावा आणि
पुन्हा एकदा गोलंदाजी केली तेव्हा 3 धावा ओमकार देवळेकरने दिलेत. आदेश काडी आता मात्र गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला पाठवलाय, पाहायचं येते. क्षेत्ररक्षक येतोय डीप मधून, एक धाव कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु नकार दिलाय ओमकारने. 2 धावा ऍड केल्या जात आहेत टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 70 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या गेल्या आहेत. 70 धावा. आदेश गाडीचा शेवटचा चेंडू. ओमकार मारेल का षटकार आणि 76 धावांपर्यंत मजल ठेवेल का? चांगला चेंडू पॉइंटला बगावलाय परंतु इथे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि अप्रतिम झेल पकडलाय. ओमकार इथे बाद झालेत. टीमला बसलेला 7वा धक्का. टीमची धावसंख्या 7ला 70. विजयासाठी 71 धावांची आवश्यकता असेल या ठिकाणी सोहम 11 देवगड टीमला. आता मात्र भरपूर मजा येईल कारण सोहम 11 टीमला बॅटिंग करावी लागेल. येणारे चेंडू असले आपल्याकडे 36 आणि या 36 चेंडूमध्ये 71 धावा बनवायच्या आहेत. 70 धावा बनवल्यात 7 गड्यांच्या मोबदल्यात श्री स्वामी समर्थ वाईंगणी मालवण टीमने. सध्या टीम मीटिंग आहे मैदानात सोहम 11 देवगड टीमच्या माध्यमातून. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा माहिती देतोय. आजच्या दिवसातील शेवटची लढत. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल आणि सेमी फायनल रविवारी ते पाहायला भेटेल. परंतु स्वामी समर्थ वाईंगणी मालवण विरुद्ध सोहम 11 देवगड अशी लढत पुन्हा एकदा पाहायला भेटली आहे. टॉस जिंकला होता सोहम 11 देवगड टीमने आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. 6 ओव्हरमध्ये 70 धावा बनवल्यात. स्वामी समर्थ वाईंगणी मालवण टीमने बॅटिंग करताना 6 गडी गमावल्यात. 70 धावा बनवल्यात. 71 धावांचं लक्ष्य येथे टार्गेट ठेवलंय सोहम 11 देवगड टीम समोर. कशा पद्धतीने फेस करेल सोहम 11 देवगड हा संघ काही वेळातच कळेल. परंतु त्या अगोदर इथे प्रेक्षकांना आतुरता आहे. सर्वच्या सर्व प्रेक्षक इथे आतुरता पाहतात की लकी ड्रॉसाठी आपण कधी सज्ज आहोत. आणि लकी ड्रॉसाठी आजचे स्पॉन्सर आहेत या ठिकाणी अमृता मोबाईल शॉपी, सन्माननीय श्री अजिंक्य कुबल एअरफोन, प्रेक्षकांसाठी या ठिकाणी गेले 2 दिवस आपण लकी ड्रॉ आणि स्पर्धा 5 दिवस आहे. 5 दिवस आपण लकी ड्रॉ करणार आहोत आणि आज 5 बक्षिसे असतील. आणि सर्वप्रथम एअरफोन अमृता मोबाईल शॉपी सन्माननीय श्री अजिंक्य कुबल याने एअरफोन आम्हाला पुरस्कृत केलेत. आणि मी विनंती करेन लकी ड्रॉसाठी सन्माननीय सूर्यकांतजी जोशी यांना विनंती करतोय. एक भाग्यवान विजेता या बॉक्समधून आपण काढायचं आहे. एअरफोन भाग्यवान विजेता आणि कूपन क्रमांक आहे 1171 1171. अकरा 71 लकी ड्रॉ. आणि हे आमचे भाग्यवान विजेते आहेत. सलग 3ऱ्या दिवशी पहिल्यांदा लकी ड्रॉचा मानकरी ठरतोय. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. पद्मनाभ धुरी एअरफोनचा मानकरी ठरलाय लकी ड्रॉ मध्ये. सलग 3 दिवस या ठिकाणी लकी ड्रॉ आणि लकी ड्रॉचे विजेता अमृता मोबाईल शॉपी सन्माननीय श्री अजिंक्य कुबल यांच्याकडून एअरफोन. त्यानंतर एअरबड्स असतील कीर्ती सेल्सचे सर्वेसर्वा सन्माननीय प्रवीणजी वातकर यांनी एअरबड्स आपल्याला पुरस्कृत केलेत.
आणि मी विनंती करेन सन्माननीय शांतिकुमार मनसेकर यांच्या शुभ हस्ते एक कुपन लकी कुपन काढायचं आहे आपण सर. कीर्ती सेलचे सर्वेसर्वा सन्माननीय प्रवीण जिवातकर याने एअर बर्ड्स आपल्याला पुरस्कृत केलेत. आणि लकी कुपन आहे 1115 1115. आणि भाग्यवान विजेते आम्हाला पहिल्यांदा मुख्य व्यासपीठावरती भेटलेत आणि गेले 3 दिवस आम्हाला समालोचनाच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार समालोचन ज्यांच्या माध्यमातून आणि ते भाग्यवान विजेते आज आपल्याला पहिल्यांदा भेट आहेत. भाग्यवान विजेते धन्यवाद सर. या ठिकाणी एअरबड्स आज भरपूर खुश असतील. त्यानंतर सेल्फी स्टिक रूपशैल मोबाईल शॉपिंगचे सर्वेसर्वा सन्माननीय रुपेशजी साटम यांनी आम्हाला सेल्फी स्टिक स्पॉन्सरशिप केली आहे. मी विनंती करेन तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी चॅम्पियन ट्रॉफीचे उपाध्यक्ष सन्माननीय देविदाजी परब यांच्या शुभ हस्ते भाग्यवान विजेता या ठिकाणी निवडण्यात येईल. ऑनलाईन ड्रॉ चालू आहे या ठिकाणी आणि भाग्यवान विजेता आहे 1090 1090 1090 1090. भाग्यवान विजेते धावतायत. सेल्फी स्टिक रूपशैल मोबाईल शॉपी सन्माननीय श्री रुपेशजी साटम यांनी आम्हाला पुरस्कृत केली आहे. लकी ड्रॉ मी विनंती करेन सन्माननीय श्री देवीदास परब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो या ठिकाणी. त्यानंतर एअरबड्स सन्माननीय शैलेजी भुजबळ यांनी आम्हाला हे पुरस्कृत केलेत एअरबड्स. आणि मी विनंती करतोय सन्माननीय सुरेंद्र बंटी मनसेकर साहेब यांना विनंती करतो यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी भाग्यवान विजेता काढला जाईल. एअरबड्स सन्माननीय शैलेजी भुजबळ यांनी आम्हाला पुरस्कृत केलं आणि भाग्यवान विजेता लकी कुपन क्रमांक आहे 1103 1103 1103. सोहम 11 देवगड टीमचा खेळाडू आहे. सन्माननीय सुरेंद्र मनसेकर साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो. एअरबड्स स्पॉन्सरशिप केली आहे आम्हाला श्री शैलेश भुजबळ. आणि शेवटचा भाग्यवान विजेता आपण करतो आहोत या ठिकाणी स्मार्ट वॉचसाठी शेवटचा भाग्यवान विजेता अमृता मोबाईल शॉपी देवगडचे सर्वेसर्वा सन्माननीय अजिंक्यजी कुबल यांनी हे स्मार्ट वॉच आम्हाला पुरस्कृत केलं आहे. आणि मी विनंती करेन सन्माननीय मारुती मनसेकर साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी भाग्यवान विजेता काढायचा आहे. लकी कुपन या ठिकाणी पाहायचं आहे. स्मार्ट वॉचसाठी लकी ड्रॉ अमृता मोबाईल शॉपीचे सर्वेसर्वा अजिंक्य कुबल यांनी हे आम्हाला स्पॉन्सरशिप केली आहे. आणि भाग्यवान विजेता आहे 1111 4 वेळा 1 1111. स्मार्ट वॉचसाठी भाग्यवान विजेता 1111. या सन्माननीय मारुती मनसेकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्मार्ट वॉच
अमृता मोबाईल शॉपी यांच्या माध्यमातून धन्यवाद. जाऊया कॉम्बॉक्समध्ये आणि कॉम्बॉक्समधून आपल्याला मॅचचा आनंद लुटण्यासाठी यानंतरचा आवाज ऐकाल तुम्ही. प्रदीपजी देऊलकर सरांचा. ओर टू कॉम्बॉक्स प्रदीपजी देऊलकर. धन्यवाद उत्तमजी मुनगेकर. नमस्कार, सहर्ष स्वागत. SMG हायस्कूलच्या मैदानावर शेवटची लढत पॉइंटवरती झेल टिपण्याची नामी संधी. अमोल मोंडकरला मोठा मासा गळाला लागलाय. श्री स्वामी समर्थ वांगणी क्रिकेट संघाच्या बाजूने लोअर फुल टॉस चेंडू होता. खेळण्याचा अंदाज चुकलाय. 71 धावांचा पाठलाग आणि पहिल्या चेंडूवरती इथं माघारी परतावं लागतंय. भोपळाही न फोडता 0 या धावसंख्येवरती पहिला गडी बाद. सोहम 11 देवगड. यावेळी मैदानाच्या आतमध्ये आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल सोहम 11 देवगड क्रिकेट संघाला. सहज सोपं नसेल. 71 धावांचा पाठलाग आणि संध्याकाळची वेळ. एक समयोचित फलंदाजीची आवश्यकता असेल आणि खराब चेंडूंवरती प्रहार करावा लागेल. पहिली सफलता मिळवून दिली आहे. पहिला ब्रेक थ्रू म्हणावा लागेल श्री स्वामी समर्थ वांगणी क्रिकेट संघाला. प्रथमेश पारकर गोलंदाजीच्या आक्रमणावर. आत्मविश्वास नक्कीच दुणावला जाईल. पंचांच्या डाव्या साईडने दूरवरनं राईट आर्म ओव्हर द विकेट. लोअर फुलटा चेंडू ड्राईव्ह केलाय. चेंडू मिडॉनला अर्थात सागरराने येतोय. फलंदाजीमध्ये जबरदस्त कामगिरी आज पाहायला मिळाली. 32 धावांचं योगदान श्री स्वामी समर्थ वांगणी क्रिकेट संघाचे. प्रयत्नांची पराकाष्ठा करताना पाहायला मिळत आहे. दोन्ही संघांसाठी डू ऑर डाय करो या मोरोची लढाई असेल. आज कड्यावरचे दोर कापून टाकलेले आहेत. एकतर तुम्हाला लढावं लागेल अन्यथा या स्पर्धेतनं निरोप घ्यावा लागेल. क्वार्टर फायनलचा सामना, उपांत्यपूर्व फेरीचा सामना, शेवटच्या दिवशी पुन्हा येण्याची संधी मिळणारा हा सामना. हो, यावेळी चांगला चेंडू सबमरीन डिलिव्हरी. उजव्या इष्टीवरती शपलवून खेळण्याचा प्रयत्न यावेळी फसला जातोय. चेंडू निर्धाव गल्ला जातोय. प्रथमेश पारकरच्या गोलंदाजीवरती क्षेत्ररक्षणावरती नजर टाकली. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट, कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. ऑन साईडला पाहिलं तर शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड ऑन, लॉंग ऑन आणि मिड विकेट बाउंड्रीवरती एक क्षेत्ररक्षक. हो, यावेळी चांगला फटका डीप स्क्वेअर लेग वरती. ताकदवान फटका डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अधूनमधून या स्पर्धेची रंगत वाढताना दिसत आहे. डीजेची धून आपल्या कानावर येताना दिसत आहे आणि नक्कीच भागीदारी खूप महत्त्वाची असेल. 71 धावांचा पाठलाग. आघाडीचा फलंदाज अमोल मोंडकर स्वस्तात बाद झाला. त्यानंतर सूरज घाडी हा आघाडीचा बिनीचा फलंदाज एका मोठ्या फटक्याने आपलं खातं उघडतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. सुदैवाची साथ म्हणावी लागेल ती सूरज घाडीच्या बाजूने. मधल्या यष्टीवरनं चेंडू थेट विसावला जातोय. यष्टीरक्षक याच्या हातामध्ये. चेंडू निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसत आहे. प्रथमेश पारकर याच्या गोलंदाजीवरती कमबॅक करतोय. एक निर्धाव चेंडू आणि त्यानंतर पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळी चांगला चेंडू ड्राईव्ह केलाय. कव्हर क्षेत्रामध्ये संरक्षण पाहायला मिळालं. फेकी अचूक नव्हती आणि चांगली धावगती पाहायला मिळाली. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावर. 8 धावा 1 गडी बाद. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. एक सावध आणि संयमी सुरुवात म्हणावी लागेल. सोहम 11 देवगड क्रिकेट संघ 71 धावांचा पाठलाग करताना नाणेफेक जिंकली होती. सोहम 11 देवगड क्रिकेट संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि
एक संकटमोचक खेळी म्हणावी लागेल वांगणी क्रिकेट संघासाठी. सागर राणे त्याने 32 धावांचं योगदान दिलं आणि याच 32 धावांच्या योगदानामुळे एक सन्मानपूर्वक फायटिंग टोटल उभा केलाय श्री स्वामी समर्थ वांगणी क्रिकेट संघाने या सामन्यामध्ये. 71 धावांचं उत्तर देताना सुरुवात पाहायला मिळत आहे. नाममात्र 8 धावा 1 गडी बाद. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक षटक हाताळण्यासाठी योगेश साळकर गोलंदाजीच्या आक्रमणावर. मध्यम गतीचं गोलंदाज गती नाही आहे, मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा मानस असेल आणि स्ट्राईक एंडच्या दिशेने फलंदाज सूरज काडी. यावेळी चेंडू मिड विकेट बाउंड्रीवरती जातोय. शतरक्षक पाहायला मिळतोय. चेंडूची फेकी करतोय नॉ स्ट्राईक एंडच्या दिशेने. एकेरी धाव निघेल आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर नाममात्र 9 धावा 1 गडी बाद. तारा स्पोर्ट्स तारा मुंबई चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील सामना क्रमांक 6वा. आजच्या दिवसातली शेवटची लढत या मैदानावरची क्वार्टर फायनल उपांत्यपूर्व फेरीचा सामना. नितेश मुंडकर यावेळी शरीराच्या दुरून खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न यावेळी फसला जातोय. चेंडू निर्धाव केला जातोय योगेश साळकरच्या गोलंदाजीवरती. पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानावरती पाहायला मिळतं. यावेळी मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवरचं शतरक्षक मिडॉनवरती पाहायला मिळतोय आणि लॉंगॉनवरचं शतरक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरवरती. यावेळी चेंडू ड्राईव्ह केलाय कव्हर शतरकाच्या डोकीवरना स्वीपर कव्हर मध्ये चेंडू यावेळी समाप्त होताना दिसतोय. चौकार. मुंडकरेच्या बॅटमनना 38 सर्कलच्या आतमध्ये शतरक्षक होता त्याच्या डोकीवरनं 38 सर्कल क्लिअर केलाय नितेश मुंडकरने. 4 धावा निघालायत. सांघिक धावफलक दुहेरी अंकात पोहोचताना दिसतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, संपर्क अचूक नव्हता. शॉर्ट स्क्वेअर लेगवरती शतरक्षक येतोय. एकेरी धाव यावेळी प्राप्त होताना दिसतंय नितेश मुंडकरसाठी. तर एकेरी धाव संख्येने सांघिक धावफलक पुढे सरकलाय. 14 धावा 1 गडी बाद. अतिशय दर्जेदार गुणलेखन आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळालं. श्री हितेशजी खवळे, श्री मकरंदजी लाड, पाहावं लागेल. पंचांचा इशारा येतोय. नो चेंडू. चुकी झाली आहे. क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही. सुवर्ण संधी मिळत आहे. अर्थात मनाजोगा फटका खेळण्याची संधी यावेळी प्राप्त होताना दिसत आहे. सूरज घाडीला उघडा डोळे पहा नीट. चेंडू फ्री हिट असेल आणि या चेंडूचा कितपत फायदा उठवला जाईल सूरज घाडीकडून सोहम 11 देवगड संघासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू परती केली आहे गोलंदाज योगेश साळकरने. मोठा फटका पाहायला मिळाला नाही. एकेरी धाव निघेल आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावफलक पाहायला मिळतोय. 15 धावा 16 धावा 1 गडी बाद. दुसऱ्या षटकाचा खेळ पाहायला मिळतोय. योगेश साळकर उजव्या शैलीचा गोलंदाज, मध्यम गतीचा गोलंदाज आणि आतापर्यंत एक अचूक टप्प्यावर गोलंदाजी म्हणावी लागेल. एका चेंडूचा अपवाद वगळता उर्वरित चेंडूंवरती चांगली गोलंदाजी. मिस टायमिंग फटका बनावा लागेल. संपर्क अचूक नव्हता. 2 शतरक्षक यावेळी फुटबॉल खेळताना पाहायला मिळत आहेत. एकेरी धाव त्याचबरोबर दुहेरी धावसंख्येकडे मोर्चा पाहायला मिळतोय. चुकी झाली आणि इथंच चुकीला माफी नाही आहे. 2 धावा निघालाय. दुहेरी धावसंख्येने 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेच्या षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 71 धावांचा पाठलाग करताना 18 धावा 1 गडी बाद हे उत्तर पाहायला मिळालं सोहम 11 देवगड संघाकडून.
विजयाचं समीकरण येत आहे. येणारे 24 चेंडू बनवायचे आहेत 53 धावा. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक. प्रथमेश पारकर दूरवरना राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेल खाली क्षेत्ररक्षक मिड विकेट बाउंड्रीवरती. फलंदाज सूरज खाडीला जीवनदान मिळालंय. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं जितो कॅचेस जितो मॅचेस, याच्या विपरीत कामगिरी पाहायला मिळाली. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. शेवटच्या शनी चेंडूवरची नजर यावी हटली गेली. चेंडू हातातनं मायभूमीला स्पर्श होताना पाहायला मिळाला आणि पाहावं लागेल हे जीवनदान कितपत महाग ठरू शकतं. येणारी वेळ ठरवून देईल ती या दोन संघ दरम्यान. नितेश यावी ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय. हो, यावी चांगला फटका. डीप थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर षटकार. फलकावर लागलाय 25-1 गडी बाद. काय स्वागत केलंय प्रथमेश पारकरचं. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स स्वीपचा नेत्रदीपक फटका. त्यानंतर मात्र गोलंदाज प्रथमेश पारकर शरीरवेदी चेंडू पाहायला मिळतोय. एकेरी धाव निघेल नितेश मोंडकरला आणि एकेरी धाव संख्येने 26-1 गडी बाद. 26-1 6 षटकांचा सामना. प्रथम फलंदाजी केली श्री स्वामी समर्थ वांगणी क्रिकेट संघाने आणि 7 गड्यांच्या मोबदल्यात 70 धावा धावफलकावर. 71 धावांचा पाठलाग सोहम 11 देवगड संघाकडून. क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. अर्थात डीप एक्स्ट्रा कव्हरवरती क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. नो चेंडूचा इशारा येतोय. अर्थात इथं मात्र फलंदाज बाद होणार नाही. नॉन स्ट्राईक वरती जोखीम पत्करली आणि तिसऱ्या पंचांची मदत मागितली आहे. धोक्याची घंटा नक्कीच वाजली असणार. कॉलिंग व्यवस्थित नव्हतं. सुरुवातीला तर नो चेंडू, त्यानंतर झेल उडाला आणि अतिशय सुरेख झेल म्हणावं लागेल. उलट दिशेने जाऊन टिपला होता तो प्रथमेश पारकरने आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, जीवघेणी धाव म्हणावी लागेल आणि स्ट्राईक एंडच्या दिशेने पाहावं लागेल काय झालंय. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. OUT आउट. सूरज घाडी यावेळी बाद होताना दिसतोय. धावचीच्या स्वरूपात बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज बाबू घाटे यावेळी मैदानाच्या आतमध्ये. पंचांचं कॉलिंग आलं होतं. नो चेंडू होता. त्यानंतर मात्र झेल उडालाय, झेल टिपलाय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि तिथं मात्र धावबाद व्हावं लागलंय. सोहम 11 देवगड संघाचा आघाडीचा विनीचा फलंदाज सूरज घाडी यावेळी तंबूच्या आश्रयाला. नितेश मोंडकर याला साथ देण्यासाठी बाबू घाटिये यावेळी मैदानाच्या आतमध्ये. 28-2 गडी बाद. फ्री हिटची संधी असेल फलंदाजाला बाबू घाटिये यावेळी ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय आणि ही नामी संधी प्राप्त होताना दिसतंय. फलंदाज बाबू घाटिये नवीन फलंदाज आहे.
मात्र फ्री हिटचा चेंडू आहे. उघडा डोळे पहा नीट, चेंडू फ्री हिट असेल. प्रथमेश पारकर ज्याने पॉपिन क्रीज मध्ये उल्लंघन केलंय, क्रीज पासून थोडासा पुढे आपल्याला पाय पाहायला मिळाला आणि म्हणूनच कॉलिंग झालं होतं सुरुवातीला नो चेंडू. फ्री हिटचा चेंडू, मनाजोगा फटका खेळावा लागेल बाबू घाटी याला आणि पाहावं लागेल प्रथमेश पारकर कशा प्रकारे येतोय. पाहावं लागेल. फुलरलेनचा चेंडू होता. तिसऱ्या पंचांची मदत मागितली आहे आणि खूप कुशल सामना आहे. दोन्ही संघांसाठी खूप महत्वपूर्ण लढत आहे कारण इथून पराभूत संघाला संधी नाहीये. एक या अगोदरचे सामने आपण पाहिले साखळी फेरीचे सामने होते, जरी पराभूत झाला तरी पुन्हा खेळण्याची संधी मिळत होती. हा मात्र नॉकआउट स्टेज आहे, इथं हरलात तर तुम्हाला घरचा रस्ता पकडावा लागेल. tenniscricket.in या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय नो चेंडू. पुन्हा एकदा फ्री हिटची संधी असेल. 29 2 गडी बाद. हो यावेळी बॅटच्या आतली काढायला लागतोय. चेंडू येतोय शॉर्ट फाईन लेग वरती. क्षेत्ररक्षक अडखळतोय. 30 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात 41 धावांची आवश्यकता असेल अजूनही. षटक क्रमांक 3 प्रथमेश पारकरचं हे षटक थोडंसं लांबताना दिसतंय कारण या षटकामध्ये 2 नो चेंडू पाहायला मिळाले आणि त्याचमुळे षटक थोडंसं लांबलंय. 30 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात नितेश यावी ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. हो यावेळी चांगला फटका शॉर्ट फाईन लेगच्या डोकीवर ना. चेंडू थांबणार नाही आहे, चेंडू जातोय डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. नितेश यावेळी आक्रमण करताना दिसतोय. 4 धावा निघालायत, बहुमूल्य 4 धावा. धावफलक 4ने पुढे सरकलाय. 34 2 गडी बाद. यावेळी पुन्हा एकदा रिव्हर्सिव फटका खेळण्याचा प्रयत्न. षटकाची समाप्ती होताना दिसतंय. 3 षटकं 18 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. निम्मा षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि 71 धावांचा पाठलाग करताना उत्तर पाहायला मिळत आहे. 34 धावा 2 गडी बाद म्हणजे अजूनही येणारे 18 चेंडू असतील.
सोहम 11 देवगड संघासाठी. ओ यावी बॅटची किनार, दोन शतरक्षकांच्या मधना चेंडू जातोय लॉंग स्टॉपला. नवसंजीवनी देणारा चौकार पाहायला मिळतोय 4 धावांसाठी. 40 धावा धावफलकावर. धावा कशाही प्रकारच्या येवो, प्रत्येक धाव लाख मोला समान असेल. सोहम 11 देवगड संघासाठी नशिबाची साथ म्हणावी लागेल सोहम 11 देवगड क्रिकेट संघाला. संघ पोहोचतोय 40 धावांवरती. आता मात्र 16 चेंडू 31 धावांची आवश्यकता असेल. बाबू घाटिये यावेळी फटका आपल्याला पाहायला मिळतोय नो मॅन लँड्स मध्ये. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. पावलं वळत आहे दुहेरी धाव संख्येकडे आणि 2 धावा यावेळी प्राप्त होताना दिसत आहेत. 42 2 गडी बाद. 15 चेंडू. एकोणतीस धावांची आवश्यकता असेल. यावेळी पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फेकी होत आहे मात्र चांगलं रनिंग म्हणावं लागेल. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल नितेश मोंडकर आणि बाबू घाटिये या 2 फलंदाजांमध्ये. 14 चेंडू 27 धावांची आवश्यकता असेल. बाबू घाटिये नितेश मोंडकर ही जोडी मैदानावरती. खेळाडू पाहिले तर मेन रोड गिरिये या संघाकडनं बरेच सामने गाजवले आहेत. बऱ्याच स्पर्धा गाजवल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी. आज मात्र प्रतिनिधित्व सोहम 11 देवगड संघाचं. राईट आर्म राऊंड विकेट योगेश. फुल टॉस फुल्ली लॉस करणारा चेंडू पाहावं लागेल. वाईडेश लॉंगनवरती यशस्वी झेल. सागर राणे याच्या हातामध्ये चेंडू विसवताना दिसतोय आणि अखेरच्या क्षणी सागरने आपल्या कवेत घेतलाय बाबू घाटिये या फलंदाजाला. 3रा गडी बाद. गिरिये गावातील पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू. योगेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी लोअर फुल टॉस चेंडू ड्राईव्ह केलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडूने त्याच्या डोकीवरनं चेंडू यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. सागर राणे येतोय आणि सागर राणे संरक्षण करताना दिसतोय. 2 धावा निघालायत आणि दुहेरी धाव संख्येने धाव फलक पाहायला मिळतोय. 46 धावा 3 गडी बाद. 4 षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय. सामना रंगतदार स्थितीत पाहायला मिळतोय. काटेकी टक्कर. येणारे 12 चेंडू आणि बनवायचे आहेत 25 धावा. हे विजयाचं समीकरण असेल. 12 चेंडू 25 धावा. स्पर्धेची नियमावली कंपल्सरी चेस म्हणजे धावा तुम्हाला कंपल्सरी बनवाव्याच लागतील. कुठचा गोलंदाज गोलंदाजीवरती असेल कारण हे षटक खूप महत्वपूर्ण असेल. या षटकावरती भवितव्य अवलंबून असेल श्री स्वामी समर्थ वांगणी संघाचं आणि त्याचबरोबर सोहम 11 देवगड संघाचं. चांगली गोलंदाजी केली तर समीकरण अवघड होईल. चांगली फलंदाजी केली तर विजय सहज सोपं होईल सोहम 11 देवगड क्रिकेट संघासाठी.
कालच्या दिवसामध्येही सामना चांगला झाला होता. क्वार्टर फायनलचा सामना हॉटेल संतोषी देवगड आणि त्याच्या विरुद्ध रुद्र 11 तारकर्ली. शेवटच्या षटकापर्यंत सामना तो पाहायला मिळाला होता. आजही तीच अपेक्षा असेल प्रेक्षकांची की हा सामना शेवटच्या षटकापर्यंत नक्कीच पाहायला मिळेल. कमलेश माळकर लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळी शपलवून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डीप स्कोअर लेखला जातोय. पहिली धाव पूर्ण केली. दुहेरी धाव संख्येकडे प्रयत्न, नॉन स्ट्राईक एंडवरती फेकी झाली. अचूक फेकी नव्हती, परिणामी 2 धावा निघाल्या आहेत. समीकरण बदललंय. 11 चेंडू 23 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूंवरती समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. श्वास रोखून धरणारा सामना. आज वांगणी गावाचं लक्ष असेल या सामन्यावरती आणि दुसऱ्या बाजूला गिरी या गावाचं. क्षेत्रक्षणामध्ये बदल केला जातोय. कमलेश माळकर डावखर शैलीचा फिरकी गोलंदाज यावेळी पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडच्या दिशेने नितेश मोंडकर. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हो, यावेळी चांगला फटका. पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोकीवरना. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. दहा चेंडू 19 धावांची आवश्यकता. सामना रंगतदार स्थितीत पाहायला मिळतोय. नितेश मोंडकर एकाकी झुंज देतोय सोहम 11 देवगड संघाकडून. ओ, यावेळी फटका फसलाय, मात्र नोमॅन लँड्स मध्ये चेंडू पडतोय. पॉइंट क्षेत्ररक्षक वेगाने जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न, थोडीशी हुलकावणी दिली आहे नितेश मोंडकरने क्षेत्ररक्षकाला. एकेरी धाव निघेल. आता मात्र समीकरण आलंय. 9 चेंडू 18 धावांची आवश्यकता असेल. अजय खरसे मनोबल वाढवतायत. साथीदार आवाज देत आहे. आज गरज आहे काहीतरी करून दाखवण्याची. स्वतःला सिद्ध करावं लागेल. हो, यावेळी चांगला चेंडू ड्राईव्ह केलाय. स्वीपर कव्हर वरती क्षेत्ररक्षकाला चेंडू चकवतोय. स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. चौकार. काय सामना पाहायला मिळतोय. जबरदस्त सामना या SMG हायस्कूल देवगडच्या मैदानावरती. यावेळी चांगला चेंडू थांबणार नाही. लॉंग स्टॉपला चेंडूचा प्रवास समाप्त. नशिबाची साथ म्हणावी लागेल. नियतीचं वरद असतं. सोहम 11 देवगडच्या डोकीवरती 4 धावा. सात चेंडू 10 धावा हे समीकरण आता पाहायला मिळेल. चांगला चेंडू कमलेश माळकरचा. यावेळी पुन्हा एकदा चेंडू ड्राईव्ह केलाय. चेंडू येतोय कव्हर क्षेत्रामध्ये. पहिली धाव पूर्ण केली. अर्थात स्ट्राईक एंडच्या दिशेने फेकी झाली. काम तमाम केलं जाईल. अजय खरसे यावेळी माघारी परतावं लागेल. चौथा गडी बाद होतोय सोहम 11 देवगड संघाचा. महत्वपूर्ण विकेट होती. मात्र दुसऱ्या बाजूने नितेश मोंडकर ही चांगली फलंदाजी करतोय. आता मात्र नितेश मोंडकरला सामना समाप्त करावा लागेल. दुसऱ्या बाजूने विचार विनिमय होतोय की कुठच्या गोलंदाजाला गोलंदाजी द्यावी लागेल, कुणावरती विश्वास दाखवावा लागेल. 9 धावांचा बचाव कुठचा गोलंदाज करेल. नशिबाची साथ मिळाली थोडीशी.
सोहम 11 देवगड क्रिकेट संघाला बाईच्या स्वरूपात 4 धावा निघाल्या आणि समीकरण आता आलंय 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. स्पर्धेचा नियम सांगतोय कंपल्सरी चेस म्हणजे 9 धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील सोहम 11 देवगड क्रिकेट संघाला सेमीफायनल मध्ये दाखल होण्यासाठी. तर दुसऱ्या बाजूने 9 धावांचा बचाव करावा लागेल वांगणी क्रिकेट संघाला. तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी मंडळाचे जे सदस्य आहेत स्वयंसेवक आता मात्र सीमा रेषेवरती तुमचं काम वाढलंय. हो यावेळी चांगला चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू टलवलाय. पहिली धाव वेगाने खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. चेंडू स्वीपर कव्हर सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. अतिशय रंगतदार स्थिती सामना. आता मात्र 5 चेंडू आणि आवश्यकता असेल 5 धावांची. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळी कलात्मक फटका म्हणावा लागेल. चेंडू येऊ दिलाय नितेश मोंडकरने. चेंडू स्टेअर केलाय डीप थर्डमॅन वरती भाग मिल्का भाल अशी क्षेत्ररक्षकांची पळापळ पाहायला मिळत आहे. 2 धावा निघाल्या आहेत. आता मात्र समीकरण बदललंय. येणारे 4 चेंडू बनवायचे आहेत 3 धावा. पूर्णपणे सामन्याची जबाबदारी स्वीकारली आहे नितेश मोंडकरने. जरी अजय खडसे बाद झाला तरी मी सामना जिंकून देऊ शकतो हेच कुठंतरी दाखवतोय नितेश मोंडकर. आणि कित्येक वर्षांचा अनुभव आहे या खेळाडूच्या पाठीशी. यावी झेल सुरेख अतिशय अप्रतिम झेल म्हणावं लागेल. चुकी झाली आणि चुकीला माफी नाही आहे. काय फटका खेळायचा होता नितेश मोंडकरलाच माहिती असेल. आणि दुसऱ्या बाजूला एक हाती झेल कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. एकदा जोरदार टाळ्या. दोन्ही संघांसाठी हार मानायला तयार नाही आहे दोन्ही संघ. सामना पुन्हा एकदा आलाय. 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता. डीजे दिवस आणि आजचाही दिवस प्रेक्षकांना मैदानावरती खेळवून ठेवणारा सामना. साहिल गिरकर नवीन फलंदाज. साहिल आणि त्याच्या साथीला सुमित देवळेकर ही जोडी मैदानावरती. आता मात्र सामना रंगलाय. दोन्ही बाजूने आग लागलेली आहे. कुठचा संघ सामना जिंकतोय. येणारे 3 चेंडू 3 धावा जमवावे लागतील. जिमी आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय जिमी पेडणेकर. आज जिमी पेडणेकरच्या हातामध्ये भवितव्य असेल वांगणी क्रिकेट संघाचं. तर दुसऱ्या बाजूला या 2 फलंदाजांवरती सोहम 11 देवगड संघाचं भवितव्य आहे. श्वास रोखून धरणारा सामना हृदयाची धडकन वाढवणारा सामना आणि नक्कीच 3 चेंडू महत्वपूर्ण. जिमी पेडणेकर यावेळी चेंडू ड्राईव्ह केलाय. चेंडू जातोय लॉंगन क्षेत्रामध्ये. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. फेकी झालाय स्ट्राईक एंडच्या दिशेने. 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. धावांची बरोबरी झाली आहे 70 धावा. 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता. 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता. जर चेंडू निर्धाव फेकला तर सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल. कंपल्सरी चेस म्हणजे धावांचा पाठलाग कंपल्सरी करावा लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेट जिमी. फुल टॉस आणि या सामन्यामध्ये विजय संपादन करतोय सोहम 11 देवगड क्रिकेट संघ. अतिशय चांगला सामना म्हणावा लागेल. उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे सोहम 11 देवगड संघाच्या बाजूने. तर थोडीशी निराशा पाहायला मिळत आहे. श्री स्वामी समर्थ वांगणी क्रिकेट संघ हार्डलक. खूप दिवशी संदेश 11 देवगड. दुसऱ्या दिवशी हॉटेल संतोषी देवगड आणि तिसऱ्या दिवशी सोहम 11 देवगड संघ.
सलग 2 दिवशी मालवणच्या संघाला पराभव स्वीकारावा लागतो.